आज क्लासमध्ये अचानक हेअरस्टाईल करायला सांगितल्यावर आमची तर खूपच धांदल उडाली. नमस्कार मंडळी, मी पूजा. आणि काल मायराची फरमाईश होती की मम्मा मला टिफिनसाठी इडली दे म्हणून. तर आज सकाळ सकाळी मी छान अशा इडल्या बनवण्यासाठी घेतल्या आणि त्यातल्या त्यात आज आहोंना होता उपवास. शनिवारी आहोंना उपवास असतो. तर आज त्यांच्यासाठी फक्त खिचडी होती आणि आमच्या दोघींसाठी इडली बनवणार होती. उद्या संडे आहे तर उद्या त्यांच्यासाठी मी डोसे बनवणार. तर इथं इडली वगैरे मी बनवून घेतल्या आणि थोडीशी चटणी बनवून घेतली. खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याची जी काही चटणी असते ती बनवून घेतली आणि त्याला छान जिरी मोहरीचा तडका दिला आणि मायराचा टिफिन वगैरे करून तिला क्लासमध्ये पाठवलं. आणि आज आमच्याकडून अचानक हेअरस्टाईल करून घेण्यात आली आणि मी पण खूप सिंपल अशी हेअरस्टाईल बनवली. ही मॅडमने बनवलेली हेअरस्टाईल होती आणि शेजारीच मी अशी सिंपल असं बन घातलेला होता. जेवढं काही आपल्याकडे सामान अवेलेबल होतं त्याच्यामध्येच हेअरस्टाईल बनवायला सांगितलेली. छान अशा हेअरस्टाईल बनवलेल्या जे काय आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच त्यांनी हेअरस्टाईल बनवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर अशा हेअरस्टाईल कमी वेळेमध्ये सर्वांनी बनवल्या. अचानक जरी हेअरस्टाईल बनवायला सांगितलं तरी सुद्धा सर्वांनी खूप छान असा प्रयत्न केला व्यवस्थित अशा हेअरस्टाईल बनवण्याचा. आणि तर मी घरी आणि आहोंना उपवास होता त्याच्यामुळे आज बनवणार मी आळूची वडी. आळूची वडी आहोंना फार आवडते आणि त्यातली त्यात डीप फ्राय केलेली वडी तर खूपच आवडते. त्याच्यामुळं आईने आणलेली ही आळूची पानं होती आणि त्याच्या आज मी बनवत होते आळूच्या वड्या. त्याची जिथं माझी तयारी सगळी पानं मी व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. 2-3 पाण्याने त्यांना वॉश करून पाणी निथळण्यासाठी ठेवलं आणि इथं बेसनाचं पीठ पण मी मिक्स करून घेतलं आणि हा लिंबू मी टाकत आहे पाण्यामध्ये. आपलं पातेलं काळं होऊ नये यासाठी हा लिंबू असतो तर तो त्याच्यामध्ये टाकायचा. आणि इथं मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं कारण आपण आळूच्या वड्या जे काय बनवतो तर त्या चिटकू नये म्हणून त्याला मी तेल लावून घेतलं आणि इथं पटपट अशा आळूची पानांचे रोल करायला सुरुवात केली. ही पानं छोटीशी होती आणि गावरान पानं एक घशामध्ये तर खूपच कापतात ह्या पानं. ही छोटीशी पानं असल्यामुळे मी भरपूर सारी अशी पानं एकाच रोलला वापरलेली आणि मोठाली जर पानं असेल तर आपण 3-4 पानांचा रोल करू शकतो. मी इथं भरपूर सारे असे पानं वापरले आणि असा रोल बनवून घेतला आणि छोटी पानं असल्यामुळे त्याची काही टोकं असे आतमध्ये जात नव्हते. निसटायचा प्रयत्न करत होते ते. तरी मी खूप छान अशा पद्धतीने सगळ्या वड्या बनवून घेतल्या आणि असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.